नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पर्यावरण या संबंधी. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या सभोवतालच्या सजीव आणि निर्जीव घटकांच्या एकत्रित समूहाला पर्यावरण म्हणतात. हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी आणि मानव हे पर्यावरणाचे प्रमुख घटक आहेत. पृथ्वीवरील जीवन पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणामुळेच सजीवांना जगण्यासाठी आवश्यक संसाधने मिळतात. शुद्ध हवा ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वच्छ पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन आहे. सुपीक जमीन अन्नधान्य उत्पन्नासाठी आवश्यक असते. वृक्ष पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. जंगलांना पृथ्वीची फुफ्फुसे असे म्हटले जाते. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडतात, त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते. पर्यावरण मानवाच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. स्वच्छ पर्यावरणामुळे रोगांचे प्रमाण कमी राहते. औद्योगिकरणामुळे पर्यावरणावर मोठा ताण निर्माण झाला आहे. कारखान्यांमधून निघणारा धूर वायू प्रदूषण वाढवतो. वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषणात भर पडत आहे. प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. प्लास्टिक सहज विघटन होत नाही, त्यामुळे जमीन आणि जलस्रोत दूषित होतात. नदी, तलाव आणि समुद्रातील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. औद्योगिक सांडपाणी जलप्रदूषण वाढवते. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर जमिनीची गुणवत्ता कमी करतो. कीटकनाशकांमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होते. ध्वनी प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. मोठ्या आवाजामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. वाढत्या शहरीकरणामुळे हरितक्षेत्र कमी होत आहे. जंगलतोड हा पर्यावरणासाठी मोठा धोका आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचा ह्रास होतो. अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यास नैसर्गिक आपत्ती वाढतात. हवामान बदल ही जागतिक समस्या बनली आहे. पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. याला जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. हिमनद्या वितरणाचे प्रमाण वाढले आहे. समुद्राची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुष्काळ आणि पूर यांचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संरक्षणासाठी योगदान दिले पाहिजे. वृक्षारोपण हा पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी उपाय आहे. प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावावे. लावलेल्या झाडाचे संगोपन करणे तितकेही महत्त्वाचे आहे. पाणी वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पावसाचे पाणी साठवण्यावर भर दिला पाहिजे. जलसंधारणामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. प्लास्टिकचा वापर कमी करणे आवश्यक आहे. कापडी पिशव्यांचा वापर प्रोत्साहितपणे केला पाहिजे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करावा. पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती यांना प्राधान्य दिले पाहिजे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जासोबत स्रोतांचा वापर वाढवावा. ऊर्जेची बचत करणे पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. अनावश्यक वीज वापर टाळावा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. सायकलचा वापर पर्यावरणपूर्वक आहे. पर्यावरण शिक्षणाला विशेष महत्त्व दिले पाहिजे. शालेय स्तरापासून पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करावी. विविध पर्यावरण दिन साजरे करून जनजागृती केली जाते. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा केला जातो. या दिवशी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. शासनाने अनेक पर्यावरणपूरक योजना राबवल्या आहेत. पर्यावरण कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे. सामाजिक संस्थाही पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली आहे. पर्यावरण आणि विकास यामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. शाश्वत विकास ही आजची गरज आहे. भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने जतन करणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचा मित्र बनले पाहिजे. निसर्ग आपल्याला अमूल्य संपत्ती प्रदान करतो. त्या संपत्तीचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. पर्यावरणाचे रक्षण म्हणजे मानवजातीचे रक्षण होय. पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार पर्यावरण निर्माण करणे हेच आपल्या उज्ज्वल भविष्याचे खरे आधारस्थान आहे. तर मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांनी खालील गोष्टी अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. जसं आपल्या शाळेत आपली प्रतिज्ञा असते, तशी आपण आज ही प्रतिज्ञा करू की मी खालील या 15 गोष्टींचा नियमितपणे वापर करून पर्यावरण संरक्षणास मदत करेल. चला तर मग आपण आज ते 15 संकल्प कोणते ते जाणून घेऊया.
मी जेवताना अन्नाची नासाडी करणार नाही. मी कागदाच्या दोन्ही बाजूंचा वापर करीन. कागद वाचवीन. AC, ॲरो किंवा वॉशिंग मशीनमधून निघणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करीन. अंघोळीसाठी शॉवरऐवजी छोटी बादली व मग्गा वापरीन. घराबाहेर जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवेल. गाडी धुळ्याऐवजी ओल्या कापडाने स्वच्छ करीन. दुधाचा पाऊच किंवा कोणतेही पॅकेट कापताना कट मशीन तुकडा तोडणार नाही. प्लॅस्टिक पिशव्यातील खाद्यपदार्थ टाळीन. तसेच कागद, प्लॅस्टिकच्या कपात, चहा, गरम पेय पिणे टाळीन. पंखे कमीत कमी वापरून खिडक्या व दरवाजे उघडून नैसर्गिक हवा व सूर्यप्रकाशाचा अधिक उपयोग करीन. घराच्या अंगणात पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे व त्यांच्यासाठी खाद्य टाकेन. लहान अंतरासाठी पायी चालत किंवा सायकलचा वापर करीन. सिग्नलवर थांबावे लागल्यास गाडीचे इंजिन बंद करेन. डिस्पोजल वस्तूंच्या ऐवजी पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तू वापरेन. आजपासून दररोज किमान 1 बादली पाणी वाचवण्याचा प्रयत्न करीन. माझ्या कुटुंबातील खास प्रसंगी एक झाड लावीन. पर्यावरण संरक्षणासाठी पूर्ण प्रयत्न करीन. तर मित्रांनो, आज आपण हा संकल्प करू आणि आपल्या पर्यावरणाची काळजी घेऊया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.